श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, पुढील 24 तासात आणि येणाऱ्या बुधवारी तुमच्या घरात काहीतरी खूप मोठं घडणार आहे. जर तुमची रास मीन असेल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आज रात्री झोपू नका, नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पतीने ब्रह्मांडात एक असा भयंकर चमत्कार केलाय ज्याने थेट कालपुरुषाचं चक्रच बदलून गेलंय. तुमच्यावर पैशाचा इतका प्रचंड पाऊस पडणार आहे की तुम्हाला तो पैसा सांभाळणं कठीण होईल. पण थांबा, इतका मोठा आनंद मिळत असतानाच 1 ते 13 जून दरम्यान तुमच्याच घरात पाठीमागून एक असा गुप्त शत्रू वार करणार आहे जो तुमचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. कोण आहे तो शत्रू जो तुमच्याच मित्राचा बुरका घालून फिरतोय आणि बुधवारी कोणत्या 2 गुप्त मार्गाने तुमच्याकडे नशीब, सुख, समृद्धी चालून येणार आहे? नशीब पालटणारा हा अभूतपूर्व खुलासा पाहण्यासाठी व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत बघा. 1 सेकंदही मिस करू नका. तर मीन राशीच्या जून 2026 चा महिना मीन राशीच्या लोकांसाठी निव्वळ सामान्य महिना नाही, तर तो एका ऐतिहासिक बदलाची सुरुवात आहे. या महिन्यात जरी सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यासारखे 5 मोठे ग्रह आपली चाल बदलत असले तरी सर्वात मोठी आणि चमत्कारी घडामोड स्वतः तुमच्या राशीच्या स्वामीच्या म्हणजेच गुरु ग्रहाच्या बाबतीत घडत आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या पराक्रम भावात म्हणजे 3ऱ्या घरात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात पराक्रम भावातील गुरु हा अत्यंत शक्तिशाली आणि वरदान मानला जातो, जो तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचा संघर्ष आणि आळस एका झटक्यात संपून तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. हा 6 ते 8 महिन्यात परिस्थिती पूर्ण पालटणार. हा महागोचर तुमच्यासाठी इतका प्रभावशाली ठरणार आहे की पुढील 6 ते 8 महिन्याच्या काळात तुमची वास्तविक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. जे लोक अनेक दिवसापासून अपयशाचा सामना करत होते, ज्यांचे हक्काचे पैसे अडकले होते किंवा ज्यांच्या प्रगतीला जणू ब्रेक लागला होता, त्यांच्यासाठी आता यशाचे मार्ग खुले होणार आहेत. गुरुग्रहाची ही शुभ चाल तुमच्या दैनंदिन जीवनात, विचारसरणीत आणि राहणीमानात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठा बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. नशिबाची 3 मोठी वरदाने पराक्रम भावात बसून गुरुग्रह तुमच्या कुंडलीतील इतर 3 महत्वाच्या घरावर आपली अमृत दृष्टी टाकणार आहे. गुरुच्या 5व्या दृष्टीमुळे तुमचे भाग्यस्थान सक्रिय होईल, ज्यामुळे दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे अचानक मार्गी लागतील. 7व्या दृष्टीमुळे तुमच्या व्यवसायात आणि भागीदारीत अपूर्व यश मिळेल, तसेच समाजातील मोठ्या लोकांचे सहकार्य लाभेल. तर गुरुच्या 9व्या दृष्टीमुळे तुमच्या आय भावावर अमृत दृष्टी पडणार असल्याने पैशाची आवक प्रचंड वाढेल. थोडक्यात सांगायचे तर हा काळ मीन राशीसाठी प्रत्येक बाबतीत सुवर्ण काळ ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, जून 2026 हा महिना तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान ठरणार आहे, कारण ह्या महिन्यात तुमच्या कुंडलीत मालव्य योग आणि सूर्यबुधाच्या युतीमुळे भद्र राजयोग एकाच वेळी तयार होत आहेत. हे 2 मोठे राजयोग तुमच्या आर्थिक स्थितीला इतकी मोठी गती देतील की या संपूर्ण महिन्यात तुमच्यावर 2 वेगवेगळ्या मार्गांनी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. बऱ्याच दिवसापासून पैशाची असलेली चणचण आता कायमची संपणार असून धनलाभाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच या काळात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक संधीला अजिबात हलक्यात घेऊ नका. मीन राशीच्या जातकांनो, धनलाभाचा पहिला मोठा मार्ग म्हणजे या महिन्यात विशेषतः बुधवारी तुम्हाला अचानक एखादी मोठी बिझनेस डील मिळण्याचे किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही पूर्वी शेअर मार्केट, सोने, जमीन किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवले असतील, तर तिथून आता अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. याशिवाय तुमची जुनी अडकलेली नशिबाची चक्रे पुन्हा फिरणार असून रखडलेले किंवा बुडालेले पैसे देखील याच काळात सन्मानपूर्वक तुमच्या हातात परत मिळू शकतात. मीन राशीच्या जातकांनो, धनलाभाचा दुसरा मार्ग हा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या बुद्धीशी, साहसाशी आणि
नियोजनाशी जोडलेला असेल. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची निर्णय क्षमता इतकी अचूक होईल की तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला नफा कमवून देईल. या गुणामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमचे नवीन सोर्स मिळतील, मग ते कमिशनच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या पार्ट टाइम प्रोजेक्टच्या माध्यमातून. थोडक्यात सांगायचे तर जून महिन्यात तुमची मेहनत आणि तुमचे नशीब एकत्र आल्यामुळे तुमच्यावर पैशाचा पाऊस पडणार हे निश्चित. जून 2026 हा महिना मीन राशीच्या उद्योजकांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रचंड प्रगती घेऊन येत आहे. तुमच्या कुंडलीत बुध आणि शुक्राची उत्तम युती होत असल्यामुळे व्यवसायात नवनवीन कल्पना सुचतील आणि ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात तुम्हाला नवीन भागीदारीची किंवा मोठ्या कामाचे प्रस्ताव मिळू शकतात. जर एखाद्या नामांकित कंपनीकडून किंवा मोठ्या व्यवस्थापकाकडून तुम्हाला मीटिंगसाठी बोलावणे आले तर तिथे नक्की जा. 2 ते 3 बैठकांनंतर एक मोठी आणि फायदेशीर डील तुमच्या खिशात पडू शकते. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकासाठी देखील हा महिना अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, नवीन अधिकार मिळतील आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्हाला मुख्य पगाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कम मिळण्याचा उत्तम संधी चालून येईल. तुमच्या राहत्या जागेवरून किंवा फावल्या वेळेत काही पार्ट टाइम काम करून तुम्ही तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत करू शकाल. व्यवसायात किंवा नोकरीत विक्री वाढल्यामुळे कामाचा उत्साह द्विगुणित होईल. जर तुम्ही कला, अभिनय, लेखन किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूब क्रिएटर म्हणून काम करत असाल तर गुरुची विशेष भाग्यदृष्टी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या मीन राशीच्या लोकांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची मोठी संधी मिळेल, ज्यामुळे समाजात तुमचे नाव आणि लोकप्रियता वेगाने वाढेल आणि तुमचे नवीन प्रोजेक्ट किंवा व्हिडिओज या काळात मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला एखादा मोठा प्लॅटफॉर्म किंवा नवीन कामाची मोठी ऑफर मिळण्याचे प्रबळ योग या 6 ते 8 महिन्याच्या काळात तयार होत आहेत. जून 2026 हा महिना मीन राशीसाठी अनेक बाबतीत आनंदाचा असला तरी नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याची सुरुवात म्हणजे 1 ते 13 जून या काळात पती पत्नी किंवा लव्ह पार्टनरमध्ये गंभीर वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या किंवा क्षुल्लक विषयावरून तुमच्या दोघांमध्ये गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर एक छोटीशी ठिणगी मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते. लोकांच्या भडकावण्याला बळी पडू नका. या काळात सर्वात मोठी सावधानता तुम्हाला ही बाळगायची आहे की तुमचेच काही जवळचे मित्र किंवा अनोळखी लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या पार्टनर विरुद्ध कान भरणार आहेत. लोक तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा एकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या जोडीदारावर संशय घेऊ नका किंवा त्याच्याशी वाद घालू नका. कोणतीही निर्णय घेण्याची किंवा प्रतिक्रिया देताना आधी शांत डोक्याने विचार करा आणि थेट तुमच्या पार्टनरशी संवाद साधा. 14 जून नंतर प्रेमाचा सुवर्णकाळ आणि नवीन सुरुवात. 14 जून उजळताच परिस्थिती पूर्णपणे बदलेल. सर्व गैरसमज एका झटक्यात दूर होतील. 14 ते 30 जून या काळात तुमच्या नात्यातील गोडवा पुन्हा परत येईल. तुमच्या मनात पार्टनरविषयी असलेले प्रेम वाढेल आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी महागडे गिफ्ट्स द्याल आणि त्यांच्या आवडीनुसार वेळ घालवाल. या काळात तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य हिल स्टेशनवर किंवा धार्मिक यात्रेला जाण्याचे प्लॅनिंग कराल. तसेच जे मीन राशीचे जातक अविवाहित आहेत त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन पुढील 6 ते 8 महिन्यात त्यांचे लग्न करण्याचे प्रबळ योग निर्माण होतील. जून 2026 हा महिना मीन राशीच्या जातकांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहणारा आहे. कुंडलीतील शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि बऱ्याच दिवसापासून चालत आलेल्या लहान सहान आरोग्यविषयक समस्या, विशेषतः मानसिक ताणतणाव दूर होऊन या महिन्यात तुमच्या लुक आणि लाईफस्टाईलमध्ये एक खूप छान आणि सकारात्मक बदल पाहायला मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील, ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. काहीतरी नवीन शिकणे, ऑनलाईन ज्ञान घेणे किंवा संगीत किंवा पुस्तकाचे वाचन करणे यासारख्या चांगल्या गोष्टीमध्ये तुमचा कल वाढेल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा महिना
आनंदाचा आणि समाधानाचा ठरेल. घरातील वातावरण उत्साही राहील आणि कुटुंबातील सदस्यामध्ये जिव्हाळा वाढेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाला भरपूर वेळ द्याल आणि त्यांच्या सुखासाठी काही नवीन वस्तूची खरेदी देखील कराल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, नदी किंवा समुद्राच्या किनारी अथवा डोंगराळ भागात फिरायला जाण्याचे सुंदर योग या महिन्यात येत आहेत. या प्रवासामुळे तुमची मानसिक शांतता वाढेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. तुमच्या मुलाच्या बाबतीत जून महिन्यापासून खूप मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. गुरुची शुभ दृष्टी येत मुलाच्या विकासाला गती देणार असल्यामुळे मुलामधील चिडचिडेपणा, प्रत्येक गोष्टीला नकार देणे किंवा अभ्यासाचा कंटाळा करणे यासारख्या चुकीच्या सवयी स्वतःहून कमी होतील. मुलामध्ये अंतर्गत सुधारणा दिसून येईल आणि त्यांचा ओढा अभ्यासाकडे किंवा चांगल्या गोष्टीकडे वाढेल. जे मीन राशीचे जातक स्वतः विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत, ज्यांना आगामी 6 ते 8 महिन्यात त्यांच्या कष्टाचे अतिशय उत्तम आणि सकारात्मक निकाल पाहायला मिळतील, तर मीन राशीच्या जातकांनो, 12 वर्षानंतर आलेली ही सुवर्ण संधी हातची जाऊ देऊ नका आणि ग्रहाच्या या शुभ ऊर्जेचा पुरेपूर फायदा घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतील, तर ह्या व्हिडिओला आताच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या इतर मीन राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तेही या संकटापासून सावध राहू शकतील. आणि हो, अशाच प्रकारे रोजचे अचूक राशी भविष्य आणि नशिबाचे गूढ खुलासे सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. तुमचा जून महिना आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ. धन्यवाद.